गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 11वी कथा. असुरा हत्यारी तमसहरी सुमंगल उशे, हवीर द्रव्या घेशी जतन सतधर्मी करी उशे, निळे वस्त्र ल्याली सुमन सुमधुरा गिर उशे, ऋतुला अफानी तुझ सम बदल बलादायिनी उशे. पहाटे बराच गारठा होता. अंगावर एक उत्तरीय घेऊन विठ्ठलपंतांनी पूर्वेकडे तोंड करून आरक्त होणाऱ्या क्षितिजाकडे पाहत ऋग्वेदातील उषा सुक्तांपैकी वरील अर्थाची एक ऋचा म्हणून त्यांनी उषेचे स्वागत केले. आज त्यांचे नेहमीप्रमाणे जरी उषा स्तवन चालू होते तरी त्यांचे चित्त घरातील परिस्थितीमुळे थोडे विचलित झालेले होते. लग्नापासून बरीच वर्षे ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ येत चालला होता. रुक्मिणीची तब्येत पहाटेपासूनच जरा नाजूकच झाली होती. उत्तरात्रीच रुक्मिणीला कळा येऊ लागल्या होत्या म्हणून विठ्ठलपंत गौरीला बोलावयाला गेले होते. गौरीला हाक मारली. गौरी बाहेर येत म्हणाली, काय दादा, काय गडबड हाय काय? विठ्ठलपंत म्हणाले, होय, रुक्मिणीपाशी आता कोणी बसायला पाहिजे. गौरीने तिच्या आईला उठवले. गौरी म्हणाली, तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. आई येती ती गावातून जाऊन उमा काकूंना सांगून येते. विठ्ठलपंत घाईघाईने म्हणाले, नको नको गौरी, आत्ताच नको, उगाच त्यांचा जीव टांगणीला लागायचा. तेव्हा रुक्मिणीची सुटका होऊ दे, मगच तू जाता जाता निरोप दे. गौरी म्हणाली, बरं, तुम्ही सांगाल तसं. विठ्ठलपंत घाईघाईने घरी आले. रुक्मिणीजवळ जाऊन म्हणाले, गौरीची आई येत आहे, काळजी करू नकोस. वेदना होतच नाही. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. रुक्मिणी म्हणाली, मला खरोखरीच खूप बरं वाटतं. तुम्हाला माझी काळजी वाटते यापेक्षा मला आनंददायक आहे काय? इतक्यात दारात पावले वाजली. विठ्ठलपंत उठून म्हणाले, या गौरीची आई तुमच्या रुक्मिणीला सोपवून देत आहे. गौरीची आई म्हणाली, काय बी काळजी करू नका बघ, लई मस पाळणपण केलीत म्या. विठ्ठलपंत म्हणाले, बरं, मी आहे बाहेर उभा. हा सर्व प्रकार होईपर्यंत विठ्ठलपंतांची नेहमीची उठण्याची वेळ झाली होतीच म्हणून त्यांनी पुढे स्वतःची अन्निके उरकायला घेतली होती. उषादेवीचे स्तवन करून विठ्ठलपंत सूर्याची उदयाचली येण्याची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात एक सोनेरी कड त्यांना क्षितिजावर येताना दिसू लागली. त्याचे सोनेरी किरण त्यांच्या डोळ्यात गेले तेव्हा त्यांनी सूर्याचे स्तवन करण्यासाठी एक ऋचा म्हटली. करी तो आफाना अनलसूर आम्ही जगहिता, तसे आफानितो तमस अरी सुखे जगविता, तसे होई साह्याम म्हणून विनीतो आज वरुणा, विसावा देणाऱ्या विनवित निशेच्याच चरणा. त्यांनी सूर्याची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सूर्यनारायणा, तूच जगताचे जीवन आहेस, प्राण आहेस, चैतन्य आहेस, सर्व काही आहेस. शक्ती देणारा, बुद्धी देणारा, प्रकाश देणारा हे तूच आहेस. तूच उत्पत्ती, स्थिती व लय यांचा करता आहेस आणि हे सर्व करूनही तू अकर्ता आहेस. तू सर्व भोगता असूनही अभोगता आहेस. तू तर केवळ साक्षी आहेस, तटस्थ, उदासीन आहेस. तूच अनंत रूपाने नटला असून तूच ब्रह्मा, विष्णू, शिव आहेस. तू त्रिकाल आहेस, तसेच तू कालातीत आहेस. माझे तुला शतशः सहस्त्रशः प्रणाम आहेत. विठ्ठलपंत ओट्यावर येऊन बसले व शिवमहिम्न म्हणू लागले. महिम्न पारम ते परमविदोषो यद्य सदृशी स्तुती ब्रह्मादिनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्व स्वमती परिणामावधिकरणं ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. विठ्ठलपंतांनी शिवमहिम्न म्हणावयास सुरुवात केली. आतून रुक्मिणीचे दबलेले कण्णे ऐकू येत होते. विठ्ठलपंतांचे शिवमहिम्नाचे एक आवर्तन पूर्ण झाले आणि आतून बाळाच्या रडण्याचा आवाज विठ्ठलपंतांच्या कानी आला. त्यांनी जरा हळू स्वरात हर हर महादेव असे म्हटले आणि गौरीच्याई बाहेर येऊन म्हणाली, दादा, मुलगा झाला, आणि ती आत निघून गेली. विठ्ठलपंत मनोमनी खूप सुखावले. गौरीच्याई बाकी काही बोलली नाही. त्या अर्थी बाळंतीण ठीक आहेत हा विचार मनात येऊन विठ्ठलपंतांना आणखीन बरं वाटलं. दादा, काय झालं? आई बाहेर आली होती का? शरीराचे मुटकुळे करून पडून राहिलेल्या गौरीला झोप लागली होती. जाग आल्यावर तिने वरील प्रश्न विठ्ठलपंतांना केला. गौरीने प्रश्न विचारल्यामुळे विठ्ठलपंत विचाराच्या तंत्रीतून जागे झाले. त्यांनी वळून गौरीकडे पाहिले. विठ्ठलपंत म्हणाले, होय, त्या बाहेर आल्या होत्या, मुलगा झाला म्हणून सांगून गेल्या. गौरी म्हणाली, दादा, लई चांगलं झालं बघा, मला लई आनंद झाला. मग आता जाऊ का उमा काकूंना सांगाया? विठ्ठलपंतांनी गौरीकडे पाहिले. तिची निरागस आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. त्यांना तिला नको म्हणायचे धाडस झाले नाही. ते म्हणाले, तू त्यांना सांग, पण धावत पळत जाण्याची गरज नाही. तू थोडा वेळ थांब, बाळाला पहा व नंतर गावात जाता जाता सांग. गौरीला
बाळ पाहायला मिळणार याचा आनंद झाला. थोड्या वेळातच गौरीची आई बाहेर आली. तिने विठ्ठलपंतांना आत बोलावले. बाळाला दुपट्यात पूर्ण गुंडाळलेले होते. त्याचा चेहरा उघडा होता. विठ्ठलपंतांनी बाळाचा चेहरा निरखला आणि त्यांना त्याच्या कपाळी त्रिपुंड्र रेखल्याचे जाणवले. शिवाय कपाळाच्या मध्यभागी तृतीय नेत्राची आकृती रेखांकित आहेसे भासले. त्यांना ते रूप पाहून भगवंताच्या आशीर्वादाची सत्यता पडली. त्यांनी ही गोष्ट रुक्मिणीला सांगितली. रुक्मिणीनेही बारकाईने बाळाचा चेहरा निहाळला. तेव्हा तिलाही त्या खुणा स्पष्टपणे जाणवल्या. ते पाहून तिचाही ऊर भरून आला व तिने बाळाला कुशीत घेतले. रुक्मिणी, बाळाचे नाव काय ठेवावे असे तुला वाटते? विठ्ठलपंतांनी एकदा रुक्मिणीला विचारले. रुक्मिणी बाळाकडे पाहत होती. रुक्मिणी म्हणाली, खरं सांगू, माझ्या सर्वच वृत्ती शांत झाल्यात. हा बाळ जन्माला आल्यापासून आनंदाने ऊर भरून आला आहे. मला तर काही समजत नाही की बाळाचं काय नाव ठेवावं. जे नाव डोळ्यासमोर येते ते या बाळाला योग्य नाही असेच वाटते. तुम्ही एवढे वाचलेत तेव्हा तुम्हीच आता आपल्या बाळाला योग्य नाव शोधून काढा. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. बाळ झाला आणि आपल्या दुःखाची निवृत्ती झाली आणि आपल्या वृत्तीही लय पावल्या, म्हणून आपण आपल्या बाळाचे नाव निवृत्ती ठेवूया. रुक्मिणी म्हणाली, खरोखरीच अगदी छान नाव आहे, निवृत्ती. कारण हे पहा, बाळाला भूक समजत नाही की खेळ समजत नाही. दूध पाजले तर पितो आणि मला जरी इकडील कामामुळे उशीर झाला तरी तसाच झोपून असतो, जणू सारखी समाधी लावून बसलेला शिवच. आणि बाळाचे नाव निवृत्ती ठेवले गेले. आम्हा रम्य उषे उषा समय हा अत्यंत गे भावतो. निष्पापाचल धी निरागस मने आम्ही तुला प्रार्थितो. घालो शुद्ध सवितृ देव अमुचे भावास कानावरी. देवो गे धन सूर्य देव जवत हो संतुष्ट आम्हावरी. ऋग्वेदातील उषा सुक्तातील वरील अर्थाची एक ऋचा म्हणताना विठ्ठलपंतांच्या सात्विक भावांचा उत्कर्ष झाला होता. अत्यंत विनम्र भावाने ते उषेचे स्तवन करीत होते. पूर्वेकडील लालिमा गडद होऊ लागली होती आणि त्या सुवर्णकांतीतून कांतिमान सुवर्णाचा गोल हळूहळू वर येऊ लागला. आकाशात पसरलेल्या ढगांच्या बारीक कपट्यांतून सूर्यकिरणांची उधळण करीत होता. त्याला पाहून विठ्ठलपंतांनी खालील अर्थाचे ऋग्वेदातील ऋचा म्हणून सूर्याचे स्तवन केले. अश्वे वर्णी विचित्र जुंपतरथी पर्जन्यकारी पपी. सृष्टीचक्र नियामकास कवितो चैतन्यदायी पपी. तेजस्वी रविदेक बालक जगा दैदिप्यमानी पपी. आम्हाला सुखदायी येत उदया पूर्वेस आहे पपी. ऋचा संपली आणि विठ्ठलपंतांच्या धोत्राला ओढ बसली. त्यांनी खाली पाहिले तर निवृत्ती विठ्ठलपंतांच्या धोत्राला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची धडपड पाहून विठ्ठलपंत खाली वाकले व त्यांनी निवृत्तीला उचलून कडेवर घेतले. कडेवर बसल्यावर निवृत्तीचे लक्ष समोरील सूर्यबिंबाकडे गेले व त्याने बोट दाखवले. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, तो बाप्पा आहे. बाप्पा शब्द ऐकताच निवृत्तीचे चिमुकले हात जोडले गेले व डोके खाली वाकले. झोपडीच्या दारातून रुक्मिणी आपल्या बाळाच्या लीला अवलोकन करीत होती. विठ्ठलपंतांनी सहज झोपडीकडे नजर वळवली. त्यांना तेथे रुक्मिणी प्रसन्नपणे हसत असल्याचे दिसले. रुक्मिणी म्हणाली, आतापासूनच तो तुमच्याबरोबर सूर्योपासना करू लागला आहेसे दिसते. विठ्ठलपंत म्हणाले, होय रुक्मिणी, आतापासूनच त्याच्यावर हे संस्कार होणे आवश्यक आहे. विठ्ठलपंत पूजा करू लागले की निवृत्ती रांगत रांगत विठ्ठलपंतांकडे जाईल. तो त्यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करू लागला की ते त्याला मांडीवर घेत. देव होते तरी किती असे, फक्त एक बाळकृष्ण. पण तोच ताम्हनात ठेवून त्याच्यावर पळीपळीने पाणी घालून विठ्ठलपंत पुरुष सुक्त म्हणत असत. निवृत्ती मांडीवर बसून कधी विठ्ठलपंतांच्या हातातील पळीकडे, कधी ताम्हनातील श्रीकृष्णाकडे तर कधी विठ्ठलपंतांच्या तोंडाकडे पाहत असे. पण त्याने कधी कोणती वस्तू उचलली नाही. तो शांतपणे सर्व पाहत असे. पूजा संपली की विठ्ठलपंत निवृत्तीला खाली ठेवत श्रीकृष्णाला पुसून घेत हृदयाशी धरून डोळे मिटून ध्यान करीत. मग श्रीकृष्णाची आसनावर स्थापना करीत. गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वाहत व साष्टांग नमस्कार घालीत. आज त्यांनी पाहिले तर निवृत्तीसुद्धा त्यांच्याप्रमाणे पालथा पडून देवाला नमस्कार करीत होता. विठ्ठलपंतांना कौतुक वाटले. त्यांनी निवृत्तीला उचलून घेतले व म्हणाले, गुणवंत हो बाळा. एकदा असेच विठ्ठलपंत भिक्षेवरून आले. त्यांनी झोपडीत नजर फिरवली आणि कौतुकाने ते समोरील दृश्य पाहत भारावून गेले. निवृत्तीने श्रीकृष्णाची मूर्ती हातात घेतली होती व तिला छातीशी धरून ठेवले होते. विठ्ठलपंत तसेच पाहत राहिले असते. पण एवढ्यात रुक्मिणी परसदारातून आत आली. तिची पावली वाजली तेव्हा निवृत्ती सावध झाला. त्याने श्रीकृष्ण तसाच ठेवला व तो मागे वळून आईकडे जाऊ लागला. विठ्ठलपंतांनी भिक्षेची झोळी रुक्मिणीच्या हाती दिली. हातपाय तोंड धुवून घेतले व निवृत्तीला जवळ घेतला आणि भगवान श्रीकृष्णाला त्याच्या आसनावर ठेवले.
मार्गशीर्ष लागला. थंडी उच्चांक गाठू लागली होती. त्यातून नदीवरून येणारे थंड वारे गारठ्यात आणखी भर घालीत होते. निवृत्ती झोपला होता. त्याच्या अंगावर लुगड्याची चौघडी घातली होती, पण गारठ्याने विठ्ठलपंत रुक्मिणीला झोप येत नव्हती. कारण अंगावर घेण्यासाठी केवळ एक पातळ व धोतर यांची दुपदरी फक्त होती. विठ्ठलपंत उठले. त्यांनी एका मोठ्या घमेल्यात बाहेरून काही काटक्या कुटक्या व गवताची एक पेंडी आणली व त्यातच शेकोटी पेटवली. रुक्मिणी ही विठ्ठलपंतांच्या शेजारी येऊन बसली. मंद असा अग्नी प्रज्वलित ठेवून दोघेही ऊब घेत होते. मधून मधून एका काडीचे विठ्ठलपंत अग्निमुखी हवन करीत होते. मनातल्या मनात मंत्र म्हणत होते, पण त्यांना कोणतेही ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार नव्हता. अचानक त्यांना ऋग्वेदातील अग्निसूक्तांची आठवण झाली. ते म्हणाले, रुक्मिणी, ऋग्वेदामध्ये उषासूक्त, सवितृसूक्त, मंडूकसूक्त तशी अग्निसूक्तेही आहेत. यज्ञातील अग्नी हा देवांचा दूत असून तो हवन केलेले द्रव्य त्या देवतांप्रत पोहोचवतो असा भाव त्या यज्ञातील हवनामध्ये आहे. आणि मग त्या यज्ञाच्या सूक्तामधून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. अग्नी ही देवता ब्रह्मरूप असून सर्व शक्तिमान आहे, तेव्हा तिच्या प्रसन्न होण्याने व आशीर्वादाने जीवन सुखी व समृद्ध होते अशी श्रद्धा आहे. रुक्मिणी म्हणाली, मग आपण म्हणावे एखादे सूक्त. विठ्ठलपंत रुक्मिणी, सध्याच्या आपल्या स्थितीला योग्य असलेली एक ऋचा म्हणतो ती ऐक. साह्याने घृत दीप्तिमान अमर श्रुवा तुला अर्पिती, यज्ञी ही समिधा तसेच हवी हे निर्दोष भक्तागणी, ग्रासे त्यास महादशा अतिचरी, दारिद्र्य वारोगती, शत्रुत्वा दूर सोडती, जग तुझी होता कृपा त्यावरी. रुक्मिणीने ऋचा ऐकली. तिला ती फारच आवडली. समोर अग्नी पेटलेला होता. हवी तशी ऊब झोपडीत पसरलेली होती. दोघांनाही झोप येत नव्हती. अशी सवडीची वेळ मिळताच रुक्मिणी गीतेचा विषय घेत असे. रुक्मिणी आता विठ्ठलपंतांपासून पुन्हा एकदा श्रीगीता समजावून घेऊ लागली होती. लहानपणाची समजूत वेगळी व आताची समजूत वेगळी. त्यामुळे मागे गुरुजींनी जी गीता समजावून सांगितली ती पोरवयाला नीट समजली नव्हती व त्यातील अध्यात्म तर तसे अजिबात समजले नव्हते. आता जगाचा बराच अनुभव आल्यावर श्रीगीतेचे तत्त्वज्ञान जीवनात कोठे कोठे व कसे कसे उपयोगात आणता येईल या विचारासाठी रुक्मिणीने गीता पुन्हा विठ्ठलपंतांकडून समजून घेण्याचा क्रम चालवला होता. रात्री झोपण्यापूर्वी 2-3 श्लोकाचा अर्थ समजून घ्यावयाचा व त्याच्यावर रुक्मिणीच्या काही शंका असत. त्याचे समाधान विठ्ठलपंत करीत. आजचा श्लोक होता, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. विठ्ठलपंतांनी श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. भगवंत चातुर्वर्णाचा कर्ता असूनही अकर्ता कसा असतो याचे स्पष्टीकरण केले. रुक्मिणी म्हणाली, मला आपण काय म्हणता ते समजले. एकूण सूर्य उगवतो ती दिशा पूर्व, सूर्याकडे तोंड करून उभे राहिले असता मागची दिशा पश्चिम, उजव्या हाताची दक्षिण व डाव्या हाताची उत्तर. तरीही या 4 दिशांमधून उपदिशा म्हणून आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य व ऊर्ध्व दिशा व अध म्हणजे वरची आणि खालची दिशा सर्व अंतराळाला व्यापून टाकण्यासाठी निघाल्या व त्या सर्वांनी स्वीकारल्या. त्याचप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षत्र या 4 प्रमुख वर्णांमधून पुन्हा मिश्र वर्णही तयार झाले. त्यांनाच आपण मागे सांगितले होते की अनुलोम आणि प्रतिलोम या जाती निघाल्या व वेदांनीही त्या स्वीकारल्या. त्या सर्व संकटाचा समाजावर कोणताही परिणाम झाला नाही वा होत नाही असाच अर्थ होतो ना. विठ्ठलपंतांनी मानेने होकार दिला. तेव्हा रुक्मिणी पुढे म्हणाली, मग आश्रम धर्मालाच हे वैदिक एवढे चिकटून का बसले आहेत हे मला समजत नाही. जसे स्त्री पुरुषांच्या मोहातून निर्माण झालेला वर्णसंकर समाज समजू शकतो, तसे एक वेळ आपण असे समजू की संसाराच्या मोहामुळे निर्माण झालेला हा आश्रमसंकरसुद्धा समाजाने मान्य कराव्यास पाहिजे. हे का तुम्ही ब्राह्मणांना, वैदिकांना समजावून सांगत नाही? ते यातून काहीतरी मार्ग काढतील असे मला वाटते. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तू म्हणतेस ते जरी खरे असले तरी या वर्णसंकरित जातीशी त्या वर्णाचे लोक रोटीबेटी व्यवहार करीत नाही, म्हणजे त्यांना वर्णबाह्य केल्यासारखेच झाले. त्यामुळे संकर जातीशी दुसऱ्या संकरित जातीचा संबंध ठेवून स्वतःचे जीवन चालवत असतात. पण आश्रम संकर ही आपलीच घटना असल्यामुळे समाज त्याला सामावून घेणे अवघड आहे. शिवाय आश्रम हा वयोमानावर व संसारातील कार्यक्षमतेवर ठेवलेला आहे. संन्यासातून गृहस्थाश्रम या उदाहरणापेक्षा ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला कोणीही संसार करून पुन्हा ब्रह्मचर्य आश्रमात परत जाऊ शकत नाही, कारण त्याचे ब्रह्मचर्य संपलेलेच असते. तसे संसारातून पूर्ण निवृत्ती वा संसार कर्माचा पूर्ण त्याग केल्यावरच संन्यास घेणे योग्य होते. मग एक गोष्ट एकदा टाकून दिल्यावर त्याच ठरवल्यावर पुन्हा तिचा स्वीकार करावयाचा, यामुळे धर्माची बैठक मोडून जाते. म्हणून वैदिक आपणाला समाजात सामावून घेण्यास तयार नाहीत.
रुक्मिणी म्हणाली, मग यातून मार्ग? विठ्ठलपंत म्हणाले, यातून तांत्रिकदृष्ट्या तर काहीच मार्ग नाही. तात्विकदृष्ट्या काही मार्ग निघतो का, याचाच अखेरचा विचार करावाच पाहिजे. रुक्मिणी, पण मुख्य म्हणजे मानवतेच्या भूमिकेतून विचार करून चुकलेल्यांना शिक्षा करून का होईना समाजाने सामावून घ्यावयास पाहिजे. धर्माच्या नावाखाली माणुसकी हरवलेल्या वैदिकांना मानवता शिकवणारं कोणीतरी जन्माला येणे आवश्यक आहे. चर्चेच्या नादात मध्यरात्र टळून गेल्याचे दोघांनाही लक्षात आले नाही. घमेल्यातील अग्नी आता मंद पडू लागला होता, तर बाहेरील गारठा जास्त वाढू लागला होता. विठ्ठलपंतांना जाणवले की रुक्मिणीला थंडी सहन होत नाही, म्हणून त्यांनी धोतर व पातळाच्या दुपदरी चौपदरी एकत्र केल्या व एकमेकांच्या कुशीत दोघे सामावून गेले. आओ बाई, काय झालं हो तुम्हासनी? पोटात मळमळतं व्हय? कशा पायी वकाऱ्या होतात म्हणते मी. परसदारी डोके धरून उकाऱ्या देणाऱ्या रुक्मिणीला पाहून गौरीने विचारले व ती रुक्मिणीचे डोके दाबू लागली. गौरीने विचारले, पित्त झालं की काय? रुक्मिणीने मान हलवून नकार दिला. गौरीने रुक्मिणीला हाताला धरून उठवले व घरात आणून निजवले. गौरीला काहीच समजेना. तिची प्रश्नार्थक मुद्रा पाहून किंचित हसून रुक्मिणी म्हणाली, गौरी, तू जाताना गावातून जा व घरी आईला निरोप दे. गौरीने हो म्हटले व पुढे तिने विचारले, निवृत्तीला घेऊन जाऊ का संगट? रुक्मिणी म्हणाली, नको, त्याला राहू दे माझ्याजवळ सोबतीला. गौरी गेली आणि थोड्याच वेळात विठ्ठलपंत आले. वाटेत त्यांच्या कानी गौरीने घरातील हकीकत सांगितली होतीच. तेव्हाच विठ्ठलपंतांच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. विठ्ठलपंतांनी झोपडीत पाऊल टाकताच रुक्मिणीने तोंड फिरवले. विठ्ठलपंत रुक्मिणीजवळ जाऊन बसले. विठ्ठलपंतांचा स्पर्श होताच रुक्मिणीने वळून त्यांच्या छातीवर डोके ठेवले आणि विठ्ठलपंतांनी तिला आधार दिला. धन्यवाद.